श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, कारण तुम्ही सगळ्यांनी जर सपोर्ट केला तर मी आमची स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करू शकते. आणि हा देऊचा स्पोर्ट्स डेचा दिवस आहे 24 तारीख. आणि 24 तारीख माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे 15 ऑगस्ट नंतर, कारण 15 ऑगस्टला माझ्या मोठ्या लेकीचा वाढदिवस आणि माझ्या छोटीचा वाढदिवस 24 जानेवारीला. हाच तो दिवस होता 1 वर्षापूर्वी की माझं बाळ माझ्या आयुष्यात आलं होतं, माझी बेबी आली होती. आणि माझ्या देऊचा स्पोर्ट्स डे चालू आहे. लेझिम करत होती ती. त्यांना ह्यावर्षी लेझिम इंट्रोड्यूस केलं होतं शाळेमध्ये स्पोर्ट्स डेसाठी. तर सगळी मुलं अगदी छान करत होते, एन्जॉय करत होते. स्पोर्ट्स डे खूप छान चालला होता त्यांचा. आम्हाला थोडं उशीर झाला होता पोचायला, कारण बेबी जागी होती, बाळ जागं होतं माझं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो सकाळी, म्हणजे तिला आधी राजेश सोडून आला होता शाळेत आणि नंतर आम्ही मागून गेलो. आणि मग त्यांचे स्पोर्ट्स पण चालू होते. देऊचं आलं होतं टर्न, त्यांचं म्हणजे हे चालू होतं स्पोर्ट्स डेचं. आणि ती फर्स्ट होती आणि ग्रुपमध्ये होता त्यांचा जो टास्क होता तो. आणि मग शेवटी एंड होता. आणि मग पॅरेंट्ससाठी, ग्रँडपॅरेंट्ससाठी पण गेम्स होते. आणि आमची टीम थोडी अडखळली, पण मी त्यांना सगळ्यांना म्हटलं की नाही, शेवटपर्यंत आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आणि आम्हाला शेवट झाला पोचायला, पण आम्हालाच विनर अनाऊन्स केलं. आणि आमच्या सगळ्या ग्रुपला म्हणजे प्राईज मिळालं. देऊला पण सर्टिफिकेट मिळालं होतं, कारण ते लोक पण जिंकले होते ग्रुपमधून. आणि डॅडा आमचा नखं खात बसला आहे. आणि फायनली मी बरेच दिवस बेबी बेबी म्हणत होते आणि माझ्या बेबीचं नाव यधिरा ठेवलं आहे, माझी छोटू यधिरा. ॲक्च्युली बरेच दिवस लागले नाव डिसाईड करायला, डिस्कस करायला. आणि माझ्या बाबूचा बर्थडे यधिराचा छान असं मस्त असं डेकोरेशन केलं होतं. हळूहळू सगळे पाहुणे येत होते. बर्थडेला सुरुवात केली होती, सगळे औक्षण करत होते. आईने केलं. नंतर आमची स्वीटी मावशी, म्हणजे माझ्या लेकींची मावशी, माझी ती बहीणच आहे. आणि आमची काजल पण होती. आम्ही जुन्या ठिकाणी राहत होतो तिकडे, तर नेबर नाही म्हणू शकत, काइंड ऑफ सगळे फॅमिलीज आहेत. म्हणजे जरी रक्ताचं नातं नसलं तरी जोडलेलं नातं आहे. नंतर या आई होत्या, म्हणजे स्वीटीची आई. नंतर आमच्या वहिनी होत्या. आणि मग माझी मैत्रीण पण एक आली होती शाळेतली, ती पण होती. आणि शेवटी मी पण औक्षण केलं. माझी बाबू घाबरली होती लास्ट टाईम, कारण तिचा हात भाजला होता. नंतर आमची पिंका पण होती, पिंकाने पण केलं. नंतर आमचा अनिल मामा कॅन्डल हे करत होता आणि वहिनीने पण ओवाळलं होतं. आणि आम्ही बर्थडेला स्टार्ट केला होता. सगळेजण बर्थडेचं गाणं बोलतात, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर यधिरा, हॅपी बर्थडे माय लव्ह, गॉड ब्लेस यू. स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहील बाळा, खूप खूप मोठी हो. स्वामींचरणी हीच प्रार्थना आहे की माझ्या दोन्ही लेकींना उदंड आयुष्य आणि चांगलं आरोग्य द्यावं. आणि मग नंतर सुधाकर भाई आणि आमची काजल होती, त्यांच्यासोबत फोटो. आणि असं नंतर व्हिडिओज असं रेकॉर्ड नाही केलं, सगळ्यांसोबत आठवणीच आहेत फोटोज थ्रू. नंतर आमचे बक्षी सर पण आले होते, त्यांची लेक पण आली होती. आणि सगळे असंच फॅमिली फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहेत सगळे. आणि आमची स्वीटी आणि आई. आणि ते म्हणतात ना, आपली माणसं बोलवल्यावर आल्यावरती खूप बरं वाटतं. म्हणजे हीच नाती असतात जी आपण जपलेली असतात आणि आल्यावरती सगळे बरं वाटतं. आणि हा आमचा अन्या मामा, अनिल आणि स्वीटी दोघं पण. त्याच्यानंतर सगळे फॅमिली, इशू, बाबू आमचा, तृष्णा, परत आई, सगळेजण फोटो क्लिक करत होतो, मेमरीज कलेक्ट करत होतो. आणि असंच सगळेजण आले होते. सगळ्यांनी खूप आशीर्वाद दिले माझ्या बाबूला आणि खूप बरं वाटलं. ॲक्च्युली असं वाटतं तो थोडं लाईट फोकस बंद केला असता तर बरं झालं असतं, कारण फोटोज क्लिअर येत नव्हते, लाईटचा उजेड येत होता चेहऱ्यावरती. आणि असंच सगळ्यांसोबत फोटो काढत होतं. खूप एन्जॉय, खूप मजा केली आणि खूप बरं वाटलं. स्वामींच्या आशीर्वादाने खूप चांगला व्यवस्थित बर्थडे सेलिब्रेट झाला. आणि ही माझी शाळेतली मैत्रीण प्रणाली, ती पण आली होती, तिचा लेक आला होता. नंतर आमच्या मानसी. आणि नंतर असंच एक चहा प्यायलो आम्ही, एन्जॉय केलं असं चहा घेऊन थोडंसं, कारण त्यांना पण चहा आवडतो, मला पण आवडतो. नंतर फोटोज काढले, आई, पिंका
वहिनी सगळेजण देऊ असंच फोटो क्लिक्स करत होतो आणि असंच मस्त छानपैकी बर्थडे सेलिब्रेट झाला. तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा आणि ह्या माझ्या कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये मला सगळ्यांनी साथ द्या की मी खूप काही अचीव करू शकेन. आणि मग असेच सगळ्यांसोबत फोटो काढले. मी पण फोटो काढला आईंसोबत आणि मग नंतर असंच हसत होतो, मस्करी मजा चालू होती. आणि मग नंतर असंच आजी, देव, आम्ही तिघींनी पण फोटो काढला. त्याच्यानंतर सगळे असंच फॅमिली फोटोज चालू होते. आमच्या चौघांचा पण फोटो काढला आणि नेमकी आमची बर्थडे गर्ल झोपली होती, कारण तिचं टायमिंग मी नेहमी व्लॉगमध्ये सांगत असते की ती झोपत नाही वेळेवरती आणि फक्त केक कापेपर्यंत जागी होती. नंतर माझं बाळ झोपलं होतं. नंतर आजीचा आणि देऊचा फोटो काढला होता. आमच्या सगळ्यांचा पण फोटो आधी काढला होता. तर असंच मेमरीज कलेक्ट करत होते. खूप छान वाटत होतं. जी काय माणसं बोलवलेली नेमके आले, बरेच जण नाही आले, बऱ्याच जणांना मी इन्व्हाइट करायला विसरले होते. आईचा आणि राजेशचा पण फोटो काढला. नंतर पिंका, आई, देऊ, आम्ही सगळेजण, नंतर मानसी, प्रणाली, मी, आमचा पण फोटो, म्हणजे असंच मी सगळ्यांसोबत फोटो काढले. म्हटलं ह्याच आठवणी असतात की त्या आपण जपून ठेवू शकतो वर्षानुवर्ष. आणि खूप छान वाटलं आपल्याकडे कोण आलं आणि आपण त्यांचा आदरातिथ्य केला. आणि आपल्या एका म्हणतात ना, सुखात कोणी आलं तर त्यांना वाटेकरी करायला खूप आवडतं आपल्याला, की म्हणजे आपलं जो आनंद आहे तो आपण शेअर करतो कोणासोबत, तर खूप छान आणि चांगलं वाटतं. तर सगळ्यांसोबत खूप फोटोज काढले. समर्थ होता, समर्थ आणि देऊचं खूप बॉन्डिंग आहे लास्ट 3 इयर्सपासून, लाईक म्हणजे तिचा लहान भाऊच आहे तो. आणि सगळ्यांसोबत देऊने मस्त. आणि मग आमची डॉक्टर आंटी आली ॲट द एंड. त्यांना खूप उशीर झाला यायला, वाट बघत होतो आम्ही त्यांची. आणि मग फोटोज काढले. देव खूप खुश होती डॉक्टर आंटी आली होती तेव्हा. नंतर भाऊ पण आले होते. तर आम्ही सगळ्यांनी फोटोज काढले आणि मग मस्त गप्पा गोष्टी मारत बसलो होतो. खूप बरं वाटतं असं, बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो, बोलत बसतो, चांगलं वाटतं असं. आणि आपल्या घरी आल्यावरती कोण तर नेहमीच चांगलं वाटतं. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.